त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। सर्वात अगोदर ना हा व्हिडिओ 3-4 दिवस उशीर आला त्याच्याबद्दल माफ करा। व्हिडिओ तयार होता पण आवाज पूर्णपणे बसलेला होता म्हणून नीट बोलता येत नव्हतं। व्हिडिओच्या क्लिप फक्त तयार होत्या पण स्वामी प्रकट दिनाचा हा भाव मला तुमच्या सोबत शेअर करायचा होता। आणि तसं तर ना सांगायला गेलं तर माझा अजून आवाज नीट नाहीये पण तरी पण मी प्रयत्न केला। इकडे ना पहाटेच्या 3:30 वाजल्या होत्या। मी सगळं झाडून वगैरे घेतलं आणि अगोदर घरही पुसून घेतली आंघोळीच्या अगोदर। नंतर आंघोळ वगैरे झाले की अगोदर सर्वात महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे नैवेद्यासाठी डाळ शिजवायला घातली। डाळ शिजेपर्यंत ना म्हणजे बाकीची कामे होतात म्हणून। आणि खरं तर सांगायचं मला तर फक्त इकडे मी स्वामींसाठीच आज पोळ्या करणार होते कारण ना आम्ही सगळेच दुपारी मठामध्ये जेवायला जाणार होतो स्वामींचा प्रसाद घेण्यासाठी। बाहेर येऊन वगैरे अगोदर म्हणलं डाळ शिजेपर्यंत तुळशीची पूजा वगैरे करून घ्यावी कारण ना आज सकाळचं खूपच प्रसन्न वातावरण होतं। 5 वाजल्या होत्या तरी पण अजून उजेड पडलेला नव्हता आणि तसंही मला सगळीच कामे खूप पटपट आवरायची होती। त्याचं कारण म्हणजे ना सकाळी खूप लवकर आम्ही ब्राह्मण काकाला बोलवलं होतं स्वामींच्या पूजेसाठी। त्याच्यामुळे ना माझं इकडे खूप कामाची गडबड चालू होती। इकडे तुळशीची वगैरे पूजा करून झाली आणि मी उंबरट्याची ही पूजा करून घेतली। उंबरट्याची पूजा केल्यास असं म्हणतात घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि ह्या उंबऱ्याच्या आत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुख समाधान आणि शांती मिळू दे। ब्राह्मण काकाला यायला सकाळी 7:30 वाजले आणि माझी सगळी कामे वेळेवर आवरून झाली। पूजेला सुरुवात केली। आज स्वामी प्रकट दिन आहे। माझ्यासाठी हा फक्त स्वामींचा प्रकट दिन नाही तर माझ्यासाठी हा दिवस कोणत्याही सणापेक्षा कमी नाही, उलट सगळ्यात खासच आहे। कारण स्वामी म्हणजे माझा आधार, माझी ताकद आणि माझं सगळंच। माझ्यासाठी आजचा दिवस सोन्याचा आहे कारण स्वामी माझ्या आयुष्यात आहेत। मी ज्या गोष्टीची कधी कल्पनाही केली नव्हती त्या गोष्टी माझ्यासोबत आज सगळ्या चांगल्या घडत आहेत। मी खरं तर माझ्या आयुष्यात जे आता आहे ते अगोदर नव्हतेच। जेव्हापासून स्वामी माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून मी बदलले, खूप बदलले। पूर्वी छोट्या छोट्या गोष्टी झाल्या तरी खूप खचून जायचे आणि याच विचारामध्ये मी स्वतःला हरवून बसायचे। स्वामींनीच मला शिकवलं आतून मजबूत कसं राहायचं कारण मला माहित आहे स्वामी मला कधीच एकटे पडून देणार नाही। आणि खरं तर ना एकटं राहायला आणि एकटं चालायला कधीच घाबरू नका कारण ना ज्याच्या सोबत संपूर्ण सृष्टीचा अधिपती आहे, ज्याच्या पाठीशी विश्वाचा खरा स्वामी उभा आहे आणि ज्याच्या सोबत संपूर्ण ब्रह्मांड नायक चालवणारी शक्ती आहे, ज्याच्या सोबत सृष्टीचा सर्वश्रेष्ठ अधिपती आहे आणि ज्याच्या सोबत अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची स्वामी शक्ती असणारी स्वामी समर्थ उभा आहेत, त्यांनी कधीच एकटं राहिला आणि एकटं चालायला घाबरू नका। आणि स्वामी असंच नेहमी माझ्या सोबत कायम राहा आणि अशीच मला कायम साथ द्या। खरं सांगायचं तर ना या सगळ्याचं काहीच आधी ठरवलेलं नव्हतं, ना पूजा ठरवली होती ना काही खास तयारी केली होती। पण अचानक प्रकट दिनाच्या काही दिवस खास आधीच मनात एक वेगळा विचार आला आणि कोणीतरी आतून सांगत होतं यावर्षी काहीतरी खास कर। आणि मग हळूहळू सगळंच जुळत गेलं। जणू काही आम्ही नाही तर सगळं स्वामीच सगळं करून घेत आहेत। एक गोष्ट खरी आहे, स्वामींची इच्छा असेल ना तरच सगळं अशक्य वाटणारी सुद्धा सहज गोष्ट शक्य होती। नंतर सगळी पूजा वगैरे झाली की आम्ही सगळ्यांनी मिळून आरती वगैरे केली आणि आरती वगैरे झाली की आम्ही निघालो स्वामींच्या मठात। इकडे गर्दी तर एवढी होती ना की विचारायलाच नको। बाहेर गाड्यांची रांग लागलेली सांगत होती आतमध्ये मंदिरामध्ये किती गर्दी असेल। नंतर आम्ही मंदिरामध्ये गेल्यावर रांगेत वगैरे उभा राहिलो दर्शन घेण्यासाठी। आणि आज ना इकडे मठामध्ये कीर्तन वगैरे असल्यामुळे बाहेरगावचे लोक वगैरे आले असल्यामुळे जास्तच खूप गर्दी झालेली होती। नंतर ना स्वामींची आरती वगैरे केली आणि मी आणि माझी छोटी जाऊ आणि मुलं आम्ही बसलो जेवायला। जेवणामध्ये ना खूप सारे पदार्थ होते आणि आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर आलो घरी। घरी येऊन ना रात्रीच्या महाप्रसादाची इकडे तयारी चालू होती। आम्ही सगळे मिळून काम करत होतो, लसूण वगैरे सोलायचं। इकडे ना दालचीची वगैरे तयारी करेपर्यंत नानीने चुलीवरती भात शिजू घातलेला होता आणि आम्ही सगळे चहा घेऊन निवांत बसलो होतो कारण ना आम्ही भात होईपर्यंत काही करू शकत नव्हतो म्हणून आमच्या इकडे गप्पा चालू होत्या। आणि त्रिशा आणि आयुषची भांडणं चालू होती। बहीण भाऊ म्हणलं तर हे तर होणारच। आणि इकडे ना भात वगैरे झालेला होता आणि नंतर आता आम्ही करणार होतो दालचीची तयारी। स्पेशल आचार्य आहे आमचाही।
भात वगैरे झाला की नंतर आम्ही घेतला दालच्या करायला, कारण ना खूप उशीर झालेला होता. दिवस हळूहळू वरी जात होता आणि इकडे ना दालच्या एक नंबरच होणार होता, त्याचा काही विषयच नव्हता. कारण आमच्या स्पेशल आचारी होत्या नानी. इकडे ना स्वयंपाक वगैरे झाला की लगेच आम्ही सुरू केली आरतीची तयारी. पण खरं सांगायचं तर ना मनात काही प्लॅन नसताना एवढं सगळं सुंदर चांगल्या पद्धतीने घडलं असं वाटत सुद्धा नव्हतं. ते खूप खास होतं. एवढी माणसं जमली होती की सगळी मनापासून आरतीसाठी उभी राहिलेली होती. क्षणभर मला स्वतःच विश्वास बसत नव्हता की एवढ्या सुंदर पद्धतीने सगळा कार्यक्रम होईल. मनात कुठेतरी वाटत होतं हे सगळं आपोआप घडत नाहीये. त्या क्षणी एक वेगळी शांतता, एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती आणि मनातून असं कुठेतरी एक भावना येत होती, स्वामी नक्की इथे उपस्थित आहेत. आणि त्या क्षणी मनातून आपोआप शब्द आले, स्वामी आजची पूजा तुम्ही नक्कीच स्वीकारली. आणि शेवटी एक गोष्ट मनात ठसली, स्वामी आपल्याला दिसत नाहीत, पण जेव्हा मन खरं असतं ना तेव्हा त्यांची उपस्थिती आपल्याला नक्की जाणवते. फक्त त्यांच्याबद्दल विश्वास आणि खरी श्रद्धा असली पाहिजे. पूजा वगैरे आरती वगैरे झाली की आम्ही इकडे सगळ्या बायकांना जेवायला वगैरे बसवलं. त्या क्षणी ना मला मनात एक वेगळीच भावना आली, जणू काही स्वामी स्वतःच प्रत्येकामध्ये बसून प्रसाद स्वीकारत आहेत असं मला जाणवत होतं. प्रत्येकाला वाढताना असं वाटत होतं मी कोणाला नाही तर स्वामींनाच वाढते. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान, ती शांतता सगळं पाहून मन भरून आलं आणि मनातून आपोआप शब्द आले, स्वामी आजची ही छोटीशी सेवा तुम्ही नक्की स्वीकाराल अशी मी अपेक्षा करते. कारण शेवटी पूजा फक्त आरती नसते, तर अशा सेवेतच खरी भक्ती असते. स्वामी खरं सांगू का, मी काहीच नाही. जे काही आहे ना ते सगळं तुमच्यामुळेच आहे. माझ्या हातून जी छोटीशी सेवा घडते ती सुद्धा माझी नाही, ती तुमचीच कृपा आहे. स्वामी मला काही मोठे नको, फक्त एवढंच द्या की माझ्या हातून असंच तुमचं नाम, तुमची सेवा आयुष्यभर घडत राहो. मी कधी थांबू नये आणि तुम्ही कधी दूर जाऊ नका, कारण तुमच्याशिवाय मी काहीच नाही स्वामी. सगळ्यांची जेवण वगैरे झाले की आम्ही सगळी फॅमिली एकत्र मिळून बसलो जेवण्यासाठी. अशा कार्यक्रमामुळे तर माणसं एकत्र येतात, नाहीतर प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात इतका व्यस्त असतो की भेटणं तर दूरच, आठवण काढायलाही वेळ मिळत नाही. 2 घासापेक्षा जास्त महत्वाचं होतं हे इथलं हसणं आणि आपण अजूनही एकत्र आहोत ही भावना. पण असे छोटे छोटे प्रसंग आपल्याला पुन्हा एकत्र बसवतात आणि जुन्या आठवणी जाग्या करतात. इकडे माझी छोटी जाऊ आणि मोठ्या जाऊबाई बसल्या होत्या भांडी घासण्यासाठी, कारण ना भांड्याचा ढिगारा हा खूपच होता आणि मी आवरणार होते आतला राडा. ओके, सो बाय बाय. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.